झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपुरातील पाचकंदील भागात फोडले दुकान, मात्र चोरट्यांनी पैशाऐवजी काजू बदामवर मारला डल्ला। चोरट्यांच्या या कृतीची गावभर चर्चा। कोणत्याही चोरट्यांनी घर अथवा दुकान फोडले तर स्वाभाविकच पैसे किंवा मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला जातो। मात्र शिरपूर शहरात झालेल्या एका दुकान फोडीची वेगळ्या अर्थाने चर्चा होते। चोरट्यांनी दुकान तर फोडले, पण वस्तू पैसा न नेता चक्क काजू बदामवर डल्ला मारल्याचं उघडकीस आलंय। ही घटना शिरपूर शहरातील पाचकंदील चौकात घडली। 10 ऑगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी हातीम किराणा दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यांनी रोख रक्कम व इतर मौल्यवान मालाला हात न लावता चक्क दुकानातील काजू बदामांवर ताव मारत समाधान मानले। त्यांची ही संपूर्ण कृती दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय। दुकानदाराने याबाबत सांगितले, मी पहिल्यांदाच अशी घटना पाहिलीये। चोरीचा प्रयत्न होऊनही चोरट्यांनी काहीही न चोरता केवळ काजू बदाम खाल्ले आणि निघून गेले। या अजब प्रकारामुळे परिसरात चर्चांना उधाण आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संशयितांचा यापूर्वी परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध देखील सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।